ना बरोबर, वाटत ना बरोबर. बरोबर आहे. आता मायाच पॅन्ट घातला वाटते तू. बरं जाऊ दे आता. हे पहा जरासं हे पहा कपड्यानंच नसते होत बरं. जरा दिमागाने घ्या लागते काम. तेच म्हणलं. आता तुम्ही आता समजा भुऱ्या आणि आपला समजा एक धीरकुंड्या, तुम्ही दोघं जण. तुमचं काम आता काय समजलं ना तुम्हाला. तेच म्हणलं. आणि आपलं तू हो जमलं का तू येते बा. खरोखर तर सकाराम बुडा दिसून राहिला मला तू नाही का. फक्त जरा एक हुकलं का तू हुकलं म्हणता आता काय, आता सगळं बाबर चष्मा आहे ते सगळं बरोबर जमलं नाही. वरतं वीक गी आता पावरे बुडा दिसून राहिला मी. धोतर गितर अजून काय पाहिजे आता, यात काय कमी राहिला आता. अबे डबा म्हणलं, ते घबाळाचा डबा इतका नवा असते का. त्याच्यावरचं लेबल हे कंपनी तरी होती का ती. जुना पायाने एखादा टिनावर जंग खायल असा आण. जरासा जंगटलेला आणते, लेबल फेबल नाही पाहिजे त्याले. आणत घरावर कुठे तू वैकन ना ते साहेब आहे ना ते मानमोळे आहे ना ते का मामूली आहे का. ते डबा बदलून घेजो आणि लवकर निघा तुम्ही. उशीर करू नका, नाही तर ती आपल्या आंधी जायची. सेटिंग करा तिकडे पुढे जाऊन. जा आता लागा कामोकामी. काळा ते कटलं काळा, निघा लवकर. थांबा 2 मिनिटं थांबा जराशे. पाहू द्या का आहे तो. हॅलो, बाळू बोलतो म्हणलं. काय भेटलं का ते कोणता सकाराम बुडा आहे म्हणे ते. काय त्याच्याशी झाले का वार्तालाप झाला का म्हणलं, तुम्ही पोहोचले का तिथं. त्याच्याच घरी येऊन का सकाराम बुडा मा पुढेच आहे. पिपा गिपा त्याला बरोबर पोत्यात घालून बांधून केरू राहिलो मी. सकाळचे 7:30 तर वाजले आता. तेच म्हणलं पद्धतशीर आहे इकडं. फक्त तुम्ही पहा बरोबर. तेच म्हणलं निघाव का म्हणलं आम्ही आता. हो कसं यायची तयारी झाली, आले होते घरी. बोला आले चालता का म्हणते, मग गाडी काढू का म्हणे. आता आमच्या आंधी जाऊन बसते का ती. नवरदेवाच्या आंधी वरळ. अरे थांबा ना बाबा, इतक्या लवकर जाय का, एवढी घाई असते का. 8 वाजता मजूर निघते. सरळ रस्त्यानं मजूर असते ना बाबा. गहू सोंगणं सुरू आहेत ना. जराशी 10च्या पुढे या म्हणलं ना तुम्हाला म्या. सगळे डिकले आपले गहू सोंगाले की इकडे आपलं सोंग सांग करू. थांबा तुम्ही, गडबड नका करू बा. 9:30च्या पुढे निघा तुम्ही. हो ना मी तेच म्हणलं त्याला. मला काय गडबड करण्यात मजा नाही, पण ते नाही म्हणे लवकर गेलं लवकर आलं असं होत त्याचं. बरं ठीक आहे मग आम्ही कसं 9:30 निघतो मग. चालते ना. हो चालते 9:30 9:45 चालते. हो या मग आता. ठेवतो. तयाऱ्या झाल्या द्यायच्या. तुम्ही इथं सजू सांगा आता लवकर. ते डबा दुसरा घे, एखाद्या पोतळ्यात बांध, त्यात गोटे टाक जराशी. जरा वाटलं पाहिजे हाय म्हणून 10-15 किलो. जा आता लवकर निघा सटकन. सांगितलं तसं करा ते बरोबर. जा आता. थांबा रे, आलो रे. मानमोळ्या थांब टकल्या थांब रे. थांबाला तिंका आवाज येऊ राहिला ते. तिंका येऊन राहिला इकडे. तेच आहे. तिंका पिवळा केस आला येऊ राहिला ना मामा. जरासा दम चालले होते पुढे. किती आवाज देऊन राहिलो. अरे इथं थांबा रे. चला आता काय इथं काय पाय धुवायला आले का तुम्ही आता का पाहुणे व्हा. तर चिमणराव तुम्ही तिकून थांबा, त्या रोडच्या त्या बाजून थांबा. आणि तुम्ही तुमचं बाळू भाऊ तुम्ही इकडून थांबा. लक्ष ठेवा कोण येते काय येते जरासं. तुम्ही चला साहेब मांग बरोबर. त्या बुड्याला ते कट्ट उचलत नाही त्याचं पिप्याचं. 10-12 किलो आहे ना बाबा. चला मा संग चला. ते घेऊन येऊ आपण 2 जण. चला. आता तिकडे कुठे नेतं बा. तिकडे काय इथंच आणलं मला त्याले. तुम्ही जाण घेऊन या ते. जसं आता मलाच गरज आहे. सगळी आता मिस करतो. आणून देतो, टाकून देतो, घरी नेऊन देतो, इकून देतो. अरे चाल ना भावा रे. काय इथं काय साहेबगिरी काय करून राहिला तू. चाल मांग. तुम्ही दोघं पहा रे. कोणी आलं गेलं तर जरासा काही लोकांचं सांगता येत नाही. जरासं संपर्कात रस्ते तर काही. चला लवकर मांग. जा ना साहेब तुम्ही राजा. काय जा ना त्याच्या संगत जा. तुम्हाला काय करावं लागते. जा लवकर ते बुड्याला भेटून या. काय नाही विचारपूस करून जरा. बरं जाऊ चला मग. काय त्याचं नाही का. आपल्याला काय संगत घ्या लागते म्हणता ना. काही बाकी अडचण नाही ना. काय मरणाची अडचण नाही तिथं. त्याला 2 शब्द बोला म्हणा. मी हो म्हणा ते.
त्याच्यापासून घेऊन घ्या. चला पैसेच सांगून द्या असं असं देईल बा. चला लवकर मामांग पटकन. सकाराम बुडा मी काय म्हणतो, हे आपले मानमोडे साहेब हो मोठे साहेब आहे ते. आता यायचं असं म्हणणं आहे की बा पैसे आम्ही इकल्यावर देऊ. तोपर्यंत आमच्याजवळ खडकू नाही. काऊन की त्याला 1-2 खेप चोट बसेल आहे. तर म्हणलं चालते ना तुम्हाला, तसं मी सांगेल आहे. चालते भाऊ चालते, पण गोळम घालम नका करू बा. काहीतरी देता म्हणलं आम्हाला, नाही तर बस इकडे तिकडे. नाही मी हो ना, मी म्हणत काळजी करू नका तुम्ही. जशी जशी पावती झाली तसं अर्धे पैसे भेटून जाईल. लागन तर समजा 5,000 माणसांना तर द्यायला लावू तुम्ही. त्याला काही खर्चा पाण्याले 5 द्यायला लावू. आम्ही ते कायले 5 मागून राहिला ना. बरं देऊ का मग 5,000 म्हणलं लागन तर मग कसं देऊन देतो पहिले ॲडव्हान्स. नाही बाबा खर्च होते ना, मग पैसे दिसले की माणसाला खर्च करावंच वाटते का नाही. एखाद्या म्हणत द्या आपले पट्टी आपली पावती आली की अर्धे द्या. घ्यायचे असते ना बे, 5 भेटले असते ना. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. जाऊ दे तुमची इच्छा. म्हातारे लोक कसे हो, बरोबर आहे तुमचं बी. एखादा मला कामी येते पैसे नाही का. बरं मग आता हे डब्बा उघडून दाखवून देईल काय आहे कसं काय, तर म्हणजे बरं राहते नाही का. अरे काय माणसाला अंडी सांगायचं हो. मी सोल्युशन लावलं त्याले. मी म्हणलं रस्त्यानं फालतू उघडलं फुगडलं नाही ढिंगाणा व्हा. पाईप जोडाचं चांगलं सोल्युशन लावलं, त्याचं झाकण कापल्याशिवाय निघतच नाही आता ते. कोणी उघडून पहा. रजा तुम्ही काही बुडे बॉलच घाई करता. हे सोल्युशन लावायची काही गरज हो ना. आता येईल एक खेप दाखवून दिलं असतं, मनात समाधान झाली असती त्याच्या. पण झालं का अजून आण ना मग. अरे यार म्हणजे कापून टाकून दे जायले. इथं आहे ना पाय नाही एखाद्याच्या वावरात नाही, डब्बीत नाही, याच्यात नाही असते ना त्याच्या पेटेनं. आम्ही तर काय करा आता. आरी कुठं पाहता का साऱ्या वावराने हिंटारायच्या. राहू द्या हे बा, जसं आहे तसं पटकन घ्या म्हणलं. लुटे रे चला लवकर. ना थांबा ना तुम्ही, 10 मिनिटाची गोष्ट आहे. मी एखाद्याच्या पेटीत पाहतो आरीगिरी, कापून घेऊ वरतं झाकण लावून देऊ. मग डबल अजून त्याला सोल्युशन नाही ना. येरी का आपण पैसे दिले का द्यायले. हो पैसे खपल्यावर देऊन राहिलो का नाही, मग काय पाहण्यात काय अर्थ आहे. चांगलं बरं केलं त्याने, चांगलं सोल्युशन लावलं. म्हणजे कोणी रस्त्यानं हे चिमणराव हे ती काही सांगतात नाही, बाद खिशात घाला जोगतात ती. चला घ्या जाऊ द्या. चला म्हणलं आबोजी येऊ मग आम्ही आता. कट्ट्यात टाका देईन चला. बरं राहू द्या मग. आता त्याची काही इच्छा नाही, ते टाइमपास होऊन जायचा. अजून कोणाला दिसायचं तर अजून गोंधळ व्हायचा. येतो मग आम्ही आता. पटकन निघणार फालतू कसं जास्त थांबणं बरोबर नाही. ठीक आहे चला येतो मग. धन्यवाद. या मग पाहिजे फक्त बरोबर नाही. हो कसं आहे म्हणजे सोनं पचवणं सोपं असते बरं. एखादा घेऊनच जाते ते संघ वरे. म्हणून म्हणलं हो फालतू बरोबर शांततेने घेऊन जा रस्त्यानं. या मग या. बापरे किती आहे हो, 10 आहे का 15 किलो राजे हे. काय घ्या ना जरासं. काय तुम्ही काय माझ मस्त की मारला का हे. घ्या तिथपर्यंत तुम्ही. मी घेऊन मग पुढे कोण आहे कोण पाहणार आहे ते. तालतोल पाहून निघा लागती तू. मांग या मुकाटानं. राहू दे तसं. आहे का रे, कोणी आहे का इकडे रे. चला या म्हणलं. येऊ द्या कोण नाही. चला चला मांग या. काकाजी जा तुम्ही जा आता. कर तुम्ही बरोबर. ठीक आहे ठीक आहे. चला ना हो, चला ना. घर पाय उचला ना. हिंद पाय उचलायला का नाही. मा डोक्यावर दिला का भारी का गोटे होय कर. चाल चाल आलो. रे काय दम आला रे. चला कोण नाही वाटते सध्या. चला फटोफट बसा आणि लवकर निघतं करा. चला बसावं लवकर. घ्या कट्ट घ्या रे ते उघडं फाटकं. काय बसा तुम्ही चालत ना का. अरे बा तुम्ही चला म्हणलं सांग. नसते आपचे धंदे हे बा तिथपर्यंत पोहोचून द्या घरालो. सांगा आता माय काय काम आहे ते. डबा सोल्युशन लावून फिट आहे टाकून द्या, निघून जा घराकडे घर. अरे हे बा तुम्ही असले म्हणजे बरं राहते. चला संग चला. तुम्ही घरी एखादा फोन लावून द्या बरोबर. म्हणजे भाच्याला फोन लावते. फोन लावून द्या बरोबर. आलोच म्हणा आम्ही. सगळा उशीर होते म्हणा. चिमणराच्या घरी चाललो म्हणा. मग त्यातच भेव आहे ना. मी म्हटलं आलोच मी अर्ध्या घंट्यात. बरं ठीक आहे, मी फोन लावून देतो. तुम्ही टाकून घ्या कट्ट तोपर्यंत 2 मिनिटात. हॅलो भुऱ्या बोलतो म्हणलं. भुऱ्या तेच म्हणलं. हो तिथंच आणा मी म्हणलं तिथं. बस थोडंसं समोर आहे आता ते आपलं बॅरिकेड हे ते घेऊन बरोबर मांडा तुमची तिथं झोपटी. आलोच आम्ही 5 मिनिटात तिथं हजर आहो. पाहायचा बरोबर पोझिशन बरोबर सांभाळायचा.
काळजी करू नका तुम्ही. निघाले का तुम्ही? निघाले का? किती 5 मिनिटच लागते ना? लयच लय 10 मिनिटं. जा तुम्ही वातावरण निर्मिती करा जरासं. पाहिजे म्हणलं कटलं नको नेऊ पुढे. कटलं तिथंच राहू दे जा, नाही तर करसान धिंगाणा सगळा. तेच म्हणलं जा लवकर, जा पटपट निघा लवकर. ते आपलं बॅरिकेड घेऊन जा जाते, खुर्ची घेऊन जा जाते. काढ ना बाबा हे लवकर चाल. हो ना, तुला सांगितलं ना म्या. ते पोट्टे तिकडे बिलकुल तयारीत आहे. आता आम्ही निघून राहिलो, गाडीत टाकलं म्हणलं कट्ट. हो सटकन हो ना, त्या JCB वाल्याला घेऊन त्याला 500 रुपये कायची दिले तर त्याला म्हणा होय म्हणा रस्त्याच्या आडवा लवकर. आणि चल ये बसून तू फटकन. ते बदलते ताल तुया ते चष्मा फेसमा फेकून दे दे. बस आलो ना, तयारच आहे बिलकुल. हो आता हे वीक काढला की बस आलोच ना. तुम्ही बसा तर घरी. झालं JCB वाला निघून राहिला, बस आलोच मी. पुढे सा बिलकुल तुमच्या. तेच म्हणलं तू लय पुढे पुढे करू नको, मागच राहायचं तू. JCB वाल्याला सांगितलं ना काय बोलायचं काय नाही तर. तेच म्हणलं जाय पटकन जाय. त्याला म्हणा निघ म्हणा आडवा रस्ता. वावरान होय म्हणणार तिथं रस्त्यावर पुढे. चला JCB वाले या लवकर, या म्हणलं काढा लवकर बाहेर. आता काय गाडी थांबवली रे साहेब? म्हणलं गाडी काय थांबवली? घरचा रस्ता पकडा न लवकर बावा. घर जवळ करणं आहे ना, काढा ना रपो रपो. मला पुढे पाहना, ते पुढे दिसून नाही राहिला तुम्हाला. ते JCB वाला उभा करायला आहे त्यानं. ते काय खुर्ची टाकून बसायला एकदम. पान ते काय आहे तर कोण होईल का? का RTO होय का म्हणा? भिंत वर वर नाटकं यायची. अरे बापा का म्हणलं, मला RTO साहेब दिसते मला एवढा त्या दिवशी आहे ना. अरे बापा हेच रे ते त्या दिवशी त्या रस्त्यावर होते ते. मार्च एंडिंग झालं ना सुरू. आता ती काय ते JCB वाला काय कागद गिगद दाखवून राहिला ते नाही का? हो ना काय बाबा काय नाही तर. कसं करता हो? काढता का कसं करता? तेच विचार करू राहिलो मी. आपल्याला कसं आहे जरासं अनलिगल आहे ना का. हो हे जर का हाती लागलं तर आपत होऊन जाईल ना आपली. पण मला वाटतं काढावं का कसं काय करावं म्हणलं. नाही हो बडबो काढू का? काढा ना. तुम्हाला कोण हात दाखवते हो? साहेब म्हणणार रे बा तुम्ही दिसता ना साहेब गे बा हाय बी. तुमच्यासारखे हातही नाही दाखवते ते. वैयक्तिक कोणाला दाखवा लागते तर कोणाजवळ लायसन नाही. त्याच्या तोंड पाठच असते ते. घ्या का जुई जप काढा बिलकुल तिथून. पाहू नका बिलकुल त्याच्याकडे. छाती ठोकून अशी बिलकुल गाडी काढा. आहे ना मै लुकलुक राहिला गाडी मै आहे ना. त्यानं जर का हात दाखवला ना बस झालं फिटलोच म्हणा आपण. गाडीतनी आता आपलं माहित नाही का काय आहे तर. म्हणून आता ते पोतं जर का उघडलं आणि ते डबा खोलला ना पुऱ्याला बा चौघ आपण बा खडी फोडायला सा बरं ना. हो काहीच होत नाही तुम्ही. हो डेअरिंग न चालवा फक्त गाडी. ते कसं आहे माणूस पाहिजे ते. लुकलुके दिसला की बरोबर हात दाखवतेत बरं ते. हैगी करू नका, असं डेअरिंग फुल चालवा गाडी तुम्ही. काढाच तुम्ही काढा. 2 मिनिटं JCB वाला येऊन राहिला. त्याला विचारपूस करू दे जरा साहेब कसं आहे काय. 1 मिनिट. अरे हो हो थांबा म्हणलं 1 मिनिट. काय काय पोझिशन काय म्हणलं पुढे? कोण आहेत ते? कोण आहे म्हणलं बसलेले? अरे काय विचारता सोयराजो? हे पा गाडी पलटा तुम्ही कुठे जा तिकडे पा, नाही तर 2 घंटे थांबा पण पुढून जाऊ नका तुम्ही. लय बेकार साहेब आहे बेकार एकदम. नवीन शिकाऊ आहे ते. RTO मध्ये सिलेक्शन झालं मध्ये त्याचं. काय तपासून राहिला ते गाड्या बापा बापा बापा. अरे गाडीची हवा चेक केली त्यानं. हवा चेक करायचं बी आहे संघ सगळं साहेब बाबा. म्हणजे हे बा कठीण काम आहे. 1000 रुपये दंड पडला मला. काही घेणं देणं नाही. असं म्हणता नाही हो का? म्हणजे गाडी चेक करते का ती? असं हवा गिवास ना बाकी गाडी गिडी काही असं पाहिजे काही? सांगता ते दुसरा आहे ना. ती त्याच काम्याना काही सापडते का? हॉर्न वाजून पाहिला त्यानं हॉर्न बरोबर आहे का नाही, इंडिकेटर आहे का नाही. सगळं कायच्याच सापडून तेच पाहिजे ते. पण 4-5 हजाराला मरणच नाही तुम्हाला सांगतो मी. कायच्यात ना कायच्यात अटकवतेच ते. सापडतेच ना माणूस कायच्यात ना कायच्यात. पाहा तुम्ही तुमच्या रिस्कवर जा असन जा. पण मला तर वाटते बा जायला नाही पाहिजे तुम्ही. अर्धा घंटा थांबा. चालला जाते ते काय इथंच थोडी बसणार आहे काही. असं म्हणता नाही का? हो का? म्हणजे चेक करते समजा गाडी. म्हणजे असं म्हणजे जाऊ देत नाही का? प्रत्येक गाडी चेक करते नाही? प्रत्येक म्हणजे प्रत्येकच चेक करते ना. एकाला सोडत नाही ते. मग काय आमच्या बा तिकडे किती मोठ्या गाड्या उभ्या आहे मागं. कोणीच पुढे धसून नाही राहिलं. म्या हिंमत केली. म्या आपलं काय घेणार आहे. जा बा तुम्ही तुमच्या मनानं. काही तुमच्या गाडीत आहे का बा काही असं फायदा बावा नाही तर? नाही आपल्या गाडीत काय हो. मी तेच विचार करून राहिलो काय पाहते बा असं तसं. मी साहेब आहो ना मोठा. मग काय जा तुम्ही जा. निघा हो तेच पाहून राहिलो मी RTOच्या वरचा हो तेच पाहून राहिलो काय करतात बा ते. चेकिंग चांगली करून राहिले नाही करून राहिले ते हवं आम्ही. जा तुम्ही जा तुमचं काम करा. बापरे म्हणजे तुम्ही RTO साहेब आहे का? अरे बापरे मी तर फालतूच बोललो. बरं माफ करा बा. चला येतो मी. पण चांगलं काम करून राहिले ते. बरोबर आहे द्यायचं. चला हकाल घनगडी. पलटून घ्या म्हणलं गाडी. एखाद्या झाडाखाली घ्या आता. हो कसं आहे अर्धा घंटा वाट पाहू. हो चालला जाईन लेखाचा. नाही तर नसती यायच्या अंगलट आपल्या. घ्या पलटवा आणि एखाद्या झाडाखाली उभी करा. बसू द्या तिथं तपत्याला. चला घ्या मांग. तसंच पुढते बा कुठं बसता नाही का? नसते आपत यायची अजून. बरोबर घेतो मी पलटू ना. ओके एखाद्या झाडाखाली थांबवतो. पाहू मग आता वाट. आज जे गाडीवाला येते ते राजा अजून गेलाच नाही म्हणजे. आता काय 2 घंटे बसते का ते? 1 घंटा झाला ना आपल्या टंट. तरी उठून चालला नाही आता. कसं करता म्हणलं आता? काय दुसरा मार्ग आहे का हो? कसं करा म्हणलं? माझं ते गाडीवाल्याला विचारू ते गेला का? हो आला बा ते. थांबा. हो का भाऊ काय झालं म्हणलं गाडीले? काय झालं बा?
नाही काही नाही झालं. तेच आपलं कसं ते साहेब बसलेले का तिथं रस्त्यावर, गेलेत का म्हणलं ते आपले कोट गीट घालून ते आरटीओ साहेब गेले का म्हणलं. ते का बाबा बाबा काय माणूस आहे राजे ते मला म्हणलं लायसन आहे का म्हणे. हा बैलगाडीचं लायसन असते का. हा निघालं का आता नवीन निघालं काही सांगा आता हे भुरे गणी एक एक शिल्लक करून राहिलं नसते आपण नको म्हणा बा निपट्ट घेणं. काय काय म्हणजे गाडीचं लायसन मागे का ती बापा लयच कळ का साहेब दिसून राहिला मग. अरे बाबा 100 काढले 100 हो काढल्याशिवाय जाऊ देत नाही गाडी. एक बी गाडी पुढे सटकू देत नाही ते. नवीन काढून घ्या म्हणे लायसन. वय झालं तर लायसन नाही काढतं काही काढतं म्हणे गेल्यावर काढतं का म्हणे. मला बरं बा काढतो मी आता जमान्यापासून गाडी चालू राहिलो आता काय लायसन पाहिजे. बापरे, म्हणजे बैलगाडीचं लायसन मागितलं का तुम्हाला. बाबा आजच ऐकलं बा. बरं ठीक आहे. मग सरासरी A to Z सगळ्या गाड्या चेक करतेच ते नाही म्हणजे तशी जाऊ देत नाही का. काय त्याचा मनमौजी कारभार दिसून राहिला बा मला. एखादी गाडीला हातही दाखवत नाही चल जाऊ दे म्हणते आणि एखाद्याला मुद्दा म्हणून थांबवती. माणूस पाहून दाबते ते. आमच्यासारखा दिसला साधा भोळा म्हणू की दडपालेच पाहिजे आणि तुमच्यासारखा दिसला नाही बा हे वरचा दिसते तर बस हकालो हकालो म्हणते. पाहा तुम्ही ते काय आहे मोठा कठीणच दिसून राहिला मला ते. सर हो का. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. जा तुम्ही जा आता काही हरकत नाही. जा जा जा. चला साहेब हे बा काढा गाडी काढा तुम्ही बिंदास काढा. हे बा आपल्याला हातही दाखवून नाही दिले. माणूस पाहून काम करून राहिला ते. तुमचं हे टक्कल आणि हिंदी असं पाहिलं काही नाही लट्टा होती त्याचीच लट्टा होती. एवढी मोठी गाडी हिंद ते म्हटलं आपल्यासारखे हात दाखवूनच नाही दिला. काढा तुम्ही आता बिंदास. मला तेच वाटून राहिला नाही का माणूस पण काम करू राहिला ते. हो बरोबर आहे बरोबर. चला आपल्यासारख्याला काय हात दाखवायचा नाही त्याची. गाडी पाहूनच लट्टा होती. हो चला मग चला काढूनच घेऊ लागायची. बसा. गाड़ी रोको। इतनी जल्दी क्या है तुमको। जरा सा दिख नहीं रहा आगे बैरिकेड है वो। चलो उतरो सबके सब बाहर निकलो और वो कागजात लेके आओ जल्दी। लाइसेंस उनका वो इंश्योरेंस और बाकी PUC सबके सब कागजात लेके आओ सर को दिखा लो। अरे साहेब मी काय म्हणतो 2 मिनिटं कसं आहे महत्वाचं काम होतं अर्जंट घरी पोहोचणं आहे म्हटलं. कसं घरी आहे माणसं आलेलं आहे पाहुणे आलेलं आहे सोयरिकेचं काम आहे. म्हटलं जाऊ द्यायचं असतं थोडंसं जरा अर्जंट होतं. अच्छा हम यानी यहाँ पे मजाक करने को बैठे क्या। चलो अभी तो पहले उतरो। चलो जल्दी उतरो। चलो उतरो उनको और उनकी गाड़ी चेक करो पूरी। हवा चेक करो इंडिकेटर ये वो सब चाबी दे दो इनके पास और तुम इधर आओ जल्दी सब। जरा फेका ना जरा असं मोठमोठ्या गोष्टी सांगा. आमदार साहेबाला कसं टच करू का म्हणा असं तसं बोला. असं म्हणजे सर्व दाखवायचंच आहे का तुम्हाला. बरं ठीक आहे. आता मग कसं आहे आमदार साहेबाच्या मुलीचं हे आहे साक्षगंध तिथं मी चाललो होतो. फोन लावू का त्यांना मी. फोन लावू का म्हणलं आमदार साहेबाले. असं नसते साहेब नियम सर्व सारखे भाऊ. तुम्ही कसं आहे आता अर्जंट खाली उतरा आता. मी गाडी चेक करून राहिलो चाबी माझ्याकडे द्या आणि चला खाली वालो का. चला घ्या लवकर साहेबाला दाखवून द्या. नवीन साहेब आहेत म्हटलं. खरं फालतू काही अगोपणा करू नका. अरे या मैं आपे मैं क्या बोल रहा. दाखवून द्या कागद. जाऊ द्या हो दाखवून द्या कागद ते. चला दाखवून द्या साहेब जाऊ द्या तिकडे. तुम भी उतरो नीचे वो गाड़ी चेक करना है सब हवा अच्छा सब चेक करना है. सबके सब बाहर निकलो. चलो निकलो इधर. चला बुवा आता काय उतरा उतरा म्हणलं चिमनराव. उतरा उतरा पा बा काय आहे पा पा पाहिजे म्हणलं ते झाकून घ्यायचा कट्ट. चला उतरा उतरा. नहीं नहीं वो सब बराबर है कागजात का साहब का कुछ कहना नहीं लेकिन ये क्या है ये जो मिला हमको ये तुम खोल के क्यों नहीं दिखा रहे है क्या इसमें. ये बताओ ना तुम. काही नाही त्याच्यात ते बा म्हणलं कसं आहे जुना डबा आहे ते. हो काही जुन्या वस्तू गिस्तू आमच्या आबाजीच्या आम्ही घरी गेलो होतो आता. आपलं खेळ आहे आमच्या इथं चोरखोपडी ढोरखोपडी. तिथून ते घेतलं ना आलो मी असं आहे ते. हो ते कसं आहे जुना आहे मग आबाजीचा ते डबा म्हणून घेतला आहे ना. ते पान बा तुम्ही तुमच्या समोरच आहे ना. ना वो उसमें क्या है वो बताओ ना हमको पहले तुम. उसमें क्या है खोलो ना तुम. क्यों नहीं रहे हो. खुलतच नाही साहेब ते खुलतच नाही. मी किती बा उभा राहू 2 पायाच्या मुळीत घेऊन ते पायला उघडून पण नाही खुलून राहिला ती. लस पॅक केला नाही ना. अच्छा कुछ तो गडबड है इसमें. है क्या इसमें क्या है इसमें. काहीच नाही आहे ते खरे सांगून राहिलं ना. त्याच्या आजोबाची ती पुंजी आहे तिथं सामान होतं ते डबा डुबा टाकला आणि बस चाललो होतो. काही नाही त्याच्यात. काहीतरी साहेब गडबड आहे याच्यात. या डब्यात काहीतरी आहे लय वजनदार आहे. सांगा तुम्ही खरं खरं सांगा मला काय आहे ना. नाही तर गाडी कशी अंदर न्यायला लागणार मला. ना साहेब ते कसं हवेच्यानं टाईट झालं ना ते. हवा घुसल्याच्यानं ते काय झालं एअर टाईट झालं झाकण काही खुलून राहिलं. आता त्याने आबाजी सामान आहे असं बारीक तिरीक काही जुन्या काळातलं काही नाही विशेष. नहीं कुछ तो गड़बड़ है बाबा. हाँ नहीं सर इनको छोड़ना नहीं अभी. हो ये गाड़ी अपन को पुलिस स्टेशन लगाना पड़ेगा. कुछ तो भी इसमें बहुत बड़ा कार्यक्रम है इसमें. कुछ तो भी है इसमें. काय म्हणतो जराशी इकडे मी पाहू आपण काय. बरं साहेब मी काय म्हणतो 2 मिनिटं. हो चला तिकडे चला जराशी. हो चल. जल्दी देखो क्या है तुम्हारा तो. हो मैं कैसा गाड़ी अंदर लगा रहा. जल्दी जल्दी खोलो नहीं तो मेरे को बोलाओ क्या है उसमें. सच्ची में बोलो क्या है क्या उसमें. हो ना साहेब सांगतो ना आम्ही फक्त 2 मिनिटं आलो. 2 मिनिटं या तुम्ही. हे बा हे आता कसं शेपूट धरले ना आता हे काही सोडत नाही बरं. हो यानं का खोललं का नाही पूर्ण सत्यानं आहे बरं. या इकडे या तुम्ही आता. नाही ते तुम्ही पहा काय आहे ना लवकरात लवकर निर्णय घ्या काय आहे. कारण की याच्यातनी तुम्ही काय आणलेलं आहे हे आम्ही काही करून खोलणारच आहे डब्याले. आता काही ना काहीतरी व्यवस्था करतो मी खोलायची. या तुम्ही तुमचा काय विचार आहे सांगा मला. शिल्लक दिसून राहिलं नाही का साहेबाच्या पड्या. हो ना सर सांगतो ना म्हटलं आजीला फोन लावतो मी विचारतो काय ते आता. 1 मिनिट.
तेच म्हणलं लवकर विचारा, एक तर तुम्ही फोडा नाही तर आम्ही फोडतोच त्याला. या लवकर, काय विचारा तुमच्या आजीले. भल कसं दिसून राजे हे गाडीच नाही म्हणते अंदर. हो ते काय आता ते डबा बरं झालं तरी लावेल होता राजा चांगला. ते खोलून नाही राहिला, पण मी म्हणतो अंदर का नेला गाडी तिकडे. आणि त्यानं जर का ते खोलला डबा तर सगळं आपलं आयुष्याची मातीच आहे म्हणलं माया. हो पुरा सुटलो मी कायमचा. तेच म्हणतो, कसं आहे आपले बोट चेपेल आहेत की नाही, म्हणून कसं आहे मुकाट्यानं आपले निघणं महत्वाचं आहे. इथून थोडंसं मागं पुढे करायला नाही पुरत इथं बरं. फालतूचं नसती जी यायची गाडी नीन तिथं, ते खोल फिटिंग आणि ते काय सगळं दिसलं ना, कुठून आणलं काय आणलं सरे ससे मिरे लागन बरं. तुमच्या संग आम्ही बी आणि तुम्ही बी. म्हणून म्हणलं मी पाहतो जरासं बोलून त्याले ॲडजस्टमेंटचं. तुम्ही फक्त तयारीत राहा. मग आता काय म्हणते तर हो माया तर काही ऐकून नाही राहिला ती. हो तुम्ही पहा जरासं गोड बोला. असंच आहे म्हणा बाबा, काय विनाकारण माणसाचं आता आयुष्यातून उठण म्हणा. असं बोला आणि काहीतरी मार्ग काढायचे तो. काय म्हणते म्हणलं, काही झालं ॲडजस्टमेंट काही? हे ना ॲडजस्टमेंट करा जोगतं नाही ना, ते लय मागून राहिला, प्रमाणापेक्षा मागून राहिला ती. हे बा जाऊ द्या, गाडी हे बा घेऊनच घेऊया काय. एवढे द्यायला पुरते दिले 2 लाख म्हणून राहिला. 2 लाख इतके देत असते का? बापरे 2 लाख मागून राहिला का? बापरे मग कसं करावं लागेल, कसं द्याव का नाही म्हणा. कोण देते 2 लाख रुपये? जा जे करून ते करून घे म्हणा तू. चला घ्या गाडी घे म्हणा तू, आपणही जाऊ संग लेखाचं. चला चला ना थांबा तुम्ही थांबा ना. मी कसं आहे माझा विषय वेगळा आहे, तुमचा वेगळा आहे. माझी गाडी आहे, मी सगळ्यात अटकून राहिलो ना. त्याला म्हणा देतो म्हणा मी. फक्त म्हणा बा जसं आहे तसं आम्हाला घराकडे जाऊ दे म्हणा आता. बाकीचा विषय काढू नको म्हणा कुठं. 1 लाख माझ्या याच्यातून टाकतो आणि 1 लाख माझ्या बायकोच्या याच्यातून फोन पे मारून देऊ म्हणा. नंबर दे म्हणा बा, आताच मारतो. फक्त लवकर निघू दे म्हणा इथून. तसं म्हणता नाही का? बरं मग काय तुम्ही द्यायला नाही पाहिजे, पण एवढे होते नाही आपलं कसं काढू ना तिथं. काय 10-20 हजाराचं प्रकरण नाही लेखाचं. बा कायमचा फिटवतो का मला? नाही नाही हे बा मी देतो म्हणा, तयार आहे म्हणा मी द्याल. तुम्ही काय काळजी करता? त्याला म्हणा 2 लाख फोन नंबर आणा त्याचा, फोन पे मारतो मी. जा जा आणि सटकन निघू इथून आपण लवकर. बरं तसं करू मग नाही का? जाऊ द्या मग आता कुठं बसता नाही. जाऊ द्या, आज का पैसा काय कमावल्याच जाते नाही का? जाऊ द्या, शिर सलामत तर पगडी पोचा. चला येतो मग. उघडला डब्बा तर पुरला असता राजा. गोटे भरले नाही ना गोटे, मामा लुटे गोटे दिले ना आपल्याला. शेवटी राजा केलाच मा घात केला का हराम कोरानं. आता रे बा, आता उभंच नाही करत मी त्याला. फोन आले का जा, मी म्हणलं आला का बा चांगला होऊन. आता उभे चॅट दिले का ना, लावा बरं त्याला फोन. का हराम खोरा म्हणा सांगा त्याला, जरा बोला बरं त्याला. बापरे काय फोन लावता राजा? 2 लाखाला फटका दिला रे. म्हणे सोनं आहे म्हणले का, गोटे भरले रे ना. थांबा त्याला फोन लावतो हराम खोराले. 1 मिनिट. ते पैसे मला मामीकडे दिले, पण ते दणके हुकले ना त्याचे. त्या मानमुळे जरासं आपण मान मोडायला पाहिजे त्याची. अरे बुवा लोकांचं काय मारा मारा. काही नाही म्हणलं, आपल्याला पटलं तेच करायचं. कोणाला मारायचं नाही, कोणाला चापटही नाही मारायची. अंगावर आला तर मग नाही सोडायचं. पण आपले त्यानं पैसे घेतले होते, आपण ते उपसले. आपलं काम झालं. मारामारी आपल्याला पटत नाही ती. लयच अंगावर आला तर मग हैगी नाही करायची. जाऊ दे, माणूस कसा त्याच्यातला नाही, ते मारझोडीतला. त्यामुळे त्याचा विषय नाही. कुठं बसतं कोणाचं टंगळं मुळून. आपल्याला का अंदरे जायचं आहे आता. जाऊ दे, आता हार्वेस्टरच्या सोयीत लागा. आपल्याला जायचं आहे आता. उद्यापासून गव्हाचं सीझन सुरू करायचं आहे. त्याचंच म्हणलं. बोला म्हणलं मानमोळे साहेब. पोचले घरी. नेले बरोबर पद्धतशीर. पाहिलं उघडलं का ते म्हणलं डबा पिपा उघडलं का? आले का हरामखोरा, काहीतरी का लास्ट ठेव रे. का 2 लाख रुपये त्या आरटीओन खाल्लेले का? आणि हे काय दिलं बे? गोटेले का? वावरातले गोटे भरले का बे धुऱ्यावरचे? ते नाही हो, गोटे कारायचे त्या बुड्यानं बा. अरे म्या पायाला आहे ना ते. असं कसं गोटे झाले ते? गोटे आहे ना, तिघं इथंच बसून हो ना. हो दादा काय राजा, कसं हो तुम्ही फसवलं राजा आम्हाला. बरोबर आहे हो. तुम्ही का नाही बा पूजाही नाही केली वाटते त्याची. अगरबत्ती लावली होती का नाही त्याच्या पुढे एखादी? काही दर्शन, काही त्याला टिकले आपले, काही हळद कुकू काही लावलं का नाही? का तसंच आपलं ना ते काय लावलं आम्ही ते. हो धरलं आरी पाहिली, किती काय टोले घेतले आम्ही ते खोलाले. मग काय तर हो ते खोललं बा आणि पाहतो तर गोटे निघाल त्यात. झालं हो, फिटले तुम्ही. उपकलं ते उपकलं. तकदीरात नव्हतं तुमच्या ते. हो ते कसं ज्याच्या तकदीरात असलं त्यालाच भेटते. नाही तर मग काय होते ते, एक तर उपकते, नाही तर त्याचा कोयसा होते, नाही तर गोटे होते. झालं ते फिटले तुम्ही. ठेवा फोन ठेवा आता. लागा कामोकामी. चला आता हे विषय संपला. आता उद्या वळू आपण शेती विषयाकडे. आता हार्वेस्टर, त्याचबरोबर गव्हाचं सीझन, हे ते आपण आता पुढच्या एपिसोडमध्ये पाहू.
तर चला आता उद्या भेटू नवीन विषयासह 5 वाजता. धन्यवाद. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करण्यास वाढवण्यास सहकार्य करा. धन्यवाद.